आज मी इथं आपल्यासमोर हजर झालेलो आहे. मागील 3 वर्ष मी जनरल सेक्रेटरी म्हणून या संस्थेचा पदभार सांभाळला आणि तो निष्ठापूर्वक पार पाडला. आणि कालच 5 तारखेला आमच्या वार्षिक सभेमध्ये माझी अध्यक्षपदी म्हणून निवड झाली. मी माझ्या समाजाचा, माझ्या त्या भागातल्या लोकांचा, आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि आज मला या ठिकाणी आमंत्रित केलं आमचे दाभोळकर साहेब, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. कारण की त्यांनी पहिले प्रथम मला या मीटिंगसाठी बोलवलं. आधी आम्ही कधी ही मीटिंग वगैरे अटेंड केली नव्हती, पहिलीच वेळ माझी. आणि मी असं समजतो की मी भाग्यवान आहे की पहिला अध्यक्ष काल परवा झालेला आज तुमच्या समोर येऊन छोटा माणूस असला तरी 2 शब्द बोलण्याची जी इच्छा व्यक्त करतो आणि आपण त्याला मला परवानगी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो. गोष्ट अशी आहे की मगापासून मी आल्यापासून चर्चा ऐकतोय की संच मान्यता आणि जे काय नवीन GR आलेला आहे. आता तिथे माझ्या म्हणजे आमचे वरिष्ठ सांगत होते की GR वगैरे येणार आहे की त्याला सुचिता दिलेली आहे. विद्यार्थी संख्यामध्ये म्हणजे जी 20 वरून 15वर किंवा 12वर आणलेली आहे असं काहीच नाही. परवाच्या दिवशी 5 तारखेला 5 वाजताचं टायमिंग होतं. मॅनेजमेंट आणि जे शिक्षक होते, शालेय शिक्षक आहेत, त्यांना ती 5 वाजेपर्यंत तुमचं जे काय माहिती ही ऑनलाईन भरा आणि पाठवा, नाहीतर येत्या महिन्याचा पगार वगैरे सर्व तुमचं थांबवण्यात येईल अशी संधी होती त्यांना. तर त्यांनी 5 वाजेपर्यंत ज्या वेळेला माहिती आपण पाठवली आपल्या शाळेबद्दल, या संस्थेबद्दल, आणि विदिन 24 आवर्स त्यांची यादी प्रसिद्ध झाली, GR प्रसिद्ध झाला. सुमारे 42 ते 45 पानांची ती यादी आहे. आता माझ्या शाळेमध्ये फक्त आणि फक्त हेडमास्टर आणि 2 सहशिक्षक म्हणून 3च आहेत. 2 पिऊन आहेत, 1 क्लर्क आहे, असा फक्त 7 स्टॉक आहे. मग आता 3ही शिक्षक कमी केलं म्हणजे 0 आले. मग आता पुढे शाळा चालवायची कुणी? पिऊन लोकांनी चालवायची का क्लर्कनी चालवायची? आता 5 मिनिटं अगोदरच सांगितले त्याच्यामध्ये मागच्या वेळेला जे काय आमदार महोदय, पालकमंत्री या इतर जे कोण यांच्या मदतीने शासनाकडे बैठक झाली सर्व काय, पण ते बैठक त्याचपुरती झाली, त्याचा अजूनपर्यंत काय केला वगैरे आलेला नाही. आणि आज मागच्या वेळेस मी 1-2 मिनिटात अनुमत जे काय आहे ते मनोगत संपवतो. माझ्या अल्पसंख्याक दर्जाचा शाळेचा दर्जा असल्यामुळे, प्रमाणपत्र असल्यामुळे आज जी शाळा आणि आमची संस्था जी टिकलेली आहे ती त्या प्रमाणपत्रामध्येच टिकलेली आहे. मागच्या वेळेला 2 शिक्षक माझ्या शाळेमध्ये रिक्त होते, पदक रिक्त होती. 2 वर्ष मी रत्नागिरीपासून ते